बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा महाराष्ट्र लाईव्ह। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या प्रकरणी एकूण 28 याचिकांवरती आज तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे। मतदार यादी, सीमांकन आणि प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध याचिका ह्या दाखल करण्यात आल्यात। या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचं धोरण ठरवण्यात येणार आहे। मित्रपक्षाबाबत वक्तव्य करताना कुठेही कटुता येऊ नये, तसंच तीनही पक्षांमध्ये समन्वय राहावं या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावरती ही बैठक होण्याची शक्यता आहे। उद्या समन्वय समितीची बैठक संध्याकाळी 6 वाजता बोलवण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून एक धोरण म्हणून महायुतीचं धोरण उद्या आम्ही त्या ठिकाणी निर्णयास्पद घेऊ। नगरपालिकेच्या निवडणुका ह्या दिसत आहेत। मला माहीत नाही की निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, जिल्हा परिषदच्या पण आहे। मंत्री गिरीश महाजनांनी आगामी निवडणुका स्वबळाचे लढवण्याचे संकेत दिलेत। सिन्नरमध्ये आपल्याला विक्रम करायचा आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायच्या आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत इतके सगळे मान्यवर, इतके सगळे तोलामोलाचे लोक या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला काहीही कठीण नाही, काहीच कठीण नाही। यावेळेला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, एक हाती आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे, एक हाती ताब्यात घ्यायचं आहे। लोक तयार आहे, जनता तयार आहे। शहापूर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय। शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। जिल्हा परिषद सदस्य तसंच कृषी सभापती संजय निमसे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेना नेते प्रकाश पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष मारुती धिरडे यांच्या उपस्थितीमध्ये संजय निमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यामुळे पक्षाला मोठं बळ मिळालंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावरती लढू शकतो अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसमोर मांडली आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मित्रपक्षाकडून स्वबळाचा नारा हा आधीच घोषित करण्यात आल्यामुळे स्वबळावरती लढण्याची भूमिका घेण्यात आली आहे। आज पक्षाच्या बैठकीचा दुसरा दिवस असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे। अहिल्यानगर मनपाच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या इच्छुकांची बैठक झाली आहे। त्यामध्ये 200हून अधिक जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही दर्शवलेली आहे। मात्र अहिल्यानगर मनपामध्ये 68 जागा आहेत, त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 200 जण इच्छुक आहेत। राज्यामध्ये महायुती आहे। जर नगर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या 200 जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर महायुतीतील भाजप आणि शिंदे सेनेचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नुकतीच जिल्हानिहाय बैठक पार पडल्यानंतर आता आजपासून 2 दिवस महिलांची जिल्हानिहाय बैठक पार पडणार आहे। आजच्या बैठकीमध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महिलांसाठी पक्षाकडून जागा देण्यात याव्यात ही प्रमुख मागणी असेल। बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे ह्या उपस्थित राहणार आहेत। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका ह्या आज होणार आहेत, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। यंदा निवडणूक पारंपरिक बॅलेट पेपरच्या साहाय्याने होणार आहे। डाव्या संघटना आणि एबीव्हीपीमध्ये मुख्य लढत असणार आहे। अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची ते भेट घेणार आहेत। काल हे दोन्ही नेते आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले होते, मात्र भेट न मिळाल्यामुळे त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच तात्काळ थांबावं लागलं। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लक्ष्य केलं। या प्रकरणाचे धागेदोरे त्यांच्याशी जोडण्यात आले।
यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि निर्दोष असल्याचे पुरावे देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या व्हिडिओवरून देखील त्यांनी रामराजेंना लक्ष्य केलेलं होतं आणि या कार्यक्रमादरम्यान महिलांनी 3 भावांची दृष्ट काढल्याचं सांगत रणजितसिंह निंबाळकरांची दृष्टीही काढलेली आहे. या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचे पुरावे दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला आणि यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावरती असणार आहेत. यावेळी शिंदे गटप्रमुखांचा मेळावा हा पार पडणार आहे. या मेळाव्याला गटप्रमुख, बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. दरम्यान रामराजेंनी केलेल्या टीकेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाच्या ब्रँडची अब्रू घालवली अशी उपहासात्मक टीका ही रामराजेंनी नाव न घेता रणजितसिंहांवरती केली. महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चामध्ये दुवार मतदारांवरून आयोग आणि भाजपवरती टीकेची झोड उठवली. यावरून आता भाजपनं देखील लाव रे तो व्हिडिओ राबवला. राज ठाकरेंना हिंदूच दुवार मतदार दिसतात का असा परखड सवाल हा आशिष शेलारांनी उपस्थित केलाय. यासोबतच शेलारांनी कर्जत, जामखेड, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी मतदारसंघातील दुबार मतदारावरून देखील गंभीर आरोप केले. राज ठाकरेंची दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224503 हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत. भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधानांना धमकीवजा इशारा दिलाय. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना उडवून देण्याची धमकी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकरी विषयक धोरण तातडीनं बदलावी, तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अन्यथा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ अशी खळबळजनक धमकी ही त्यांनी दिलेली आहे. सांगतो पीक विमा 18 रुपये भेटले साहेब. 18 रुपयाला काय होतं पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब. आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी. ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब, तुम्ही समजा आम्हाला 1 लाख रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही. यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ. मतचोरी होते हे आशिष शेलारांनी मान्य केलं. त्यामुळे आता बोगस मतदारांबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना माहिती दिली पाहिजे. यासाठी आमचं नेतृत्व आशिष शेलारांनी करावं अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. असं आहे की आशिष शेलारांचं धन्यवाद की त्यांनी एक्सेप्ट केलं की त्या ठिकाणी जे आहे दुबार वोट आहेत, वोटांमध्ये घोटाळा होतो. आता प्रत्येक गोष्टीला जातीय रंग दाखवण्याचा असलं तरी त्यांना ती सवय आहे, पण शेवटी मान्य केलं त्यांनी की हे पण आहे तर ह्याच्यामध्ये पण घोटाळा होतो किंवा ही पण नावं त्या ठिकाणी दुबार आलेली आहेत. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे असं वक्तव्य प्रकाश सुर्वेंनी केलंय. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असंही सुर्वे म्हणालेत. उत्तर भारतीय मतांसाठी प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान सुर्वेंचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून चुकून शब्द निघाला, मी मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असं सुर्वे म्हणाले. मैं कहना चाहता हूँ मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है. आमची माय माऊली आहे म्हणजे अनावधानाने माझ्या शब्द गेला असेल, तुम्ही हात जोडून माफी मागता, कुणाच्या भावना तुला दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी.
मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरती अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माय मरो मावशी जगो हे वक्तव्य अतिशय लाजिरवाणं आणि लाचार आहे. माय म्हणजे महाराष्ट्र आणि मावशी म्हणजे उत्तर प्रदेश अशा प्रकारे बोलणं एका आमदाराला शोभत नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. मराठी माझी आई तर उत्तर भारत माझी मावशी आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणालेले होते. तर एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे, असंही सुर्वे म्हणाले होते. वकील असीम सरोदेंची सनद ही 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सनद रद्द केल्यामुळे असीम सरोदेंना एक प्रकारे दणकाच दिलाय. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगेंच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा निर्णय घेतलेला आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामधले, जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार आहे, मदत करायला तयार आहेत. त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवलेली आहे आणि लवकरच मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईन आणि 3 महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हान सुद्धा देईन. वकील असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरेंसह राजू शेट्टी, अनिल परब यांनी सरोदेंना फोन करत पाठिंबा दर्शवला. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांवरती हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या भुजबळांची प्रकृती ही स्थिर आहे. डॉक्टरांनी भुजबळांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. दरम्यान भुजबळांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. माजी खासदार नवनीत राणांना नागपूरमधील रुग्णालयात भरती करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला जखम झालेली होती. आता पुन्हा पायाला लहान गाठ झाल्यानं त्यावरती शस्त्रक्रिया करण्यासाठी नवनीत राणांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार पुढील 25 दिवस नवनीत राणा यांना बेडरेस्ट करायला सांगितलेलं आहे. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला. आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमल्याची माहिती खोटी असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवरती हल्लाबोल चढवला. सोबतच अंधारेंनी फलटण पोलीस स्टेशन परिसरामध्ये ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला डॉक्टरबाबत आक्षेपार्ह मजकूर पब्लिक डोमेनमध्ये काढून टाकण्याचं पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर सुषमा अंधारेंनी आपलं आंदोलन हे स्थगित केलंय. तसंच सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी देखील सुषमा अंधारेंनी केली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी रुपाली चाकणकरांवरती टीका केली आहे. मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा, असा सवाल प्रकाश महाजनांनी केलाय. तसंच जयकुमार गोरेंवर देखील त्यांनी निशाणा साधलाय. पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं नाही. असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे. प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळे जण राजकारण करू लागले. दुसरं काय करायचं? तिला न्याय देण्याच्या दिवशी कुणीच बोलत नाही. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी सलग 2 दिवस मार्ड संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये विविध मागण्या डॉक्टर संघटनांकडून समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज ओपीडी आणि इतर सेवा बंद राहतील, तर इमर्जन्सी सेवा या सुरू राहणार आहेत. जैन मुनी निलेश चंद्र यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण मागे घेतलंय. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलेलं असून 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. मात्र 15 दिवसांमध्ये आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्धार जैन मुनी निलेश चंद्रांनी घेतलाय. दरम्यान बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी जैन मुनींनी केली आहे. माझी 3 मागणी आहे. आमचं विलेपार्लाचं मंदिर तुटलं, अंधेरीचं मंदिर तुटलं, आता पुण्याचं बोर्डिंग विकून टाकलं ह्या लोकांनी. आणि तिसरं आमचे 52 कबूतरखाने आहे ते आमचे खुलावं. मेन कबूतरखाना आमचा दादर खुल्ला तो जैन समाज केला. 15 दिवसात जो दादरचा कबूतरखाना नाही खुल्ला, वापस दिव्य शांतीपूर्वक आंदोलन करू.
पवईत मुलांना ओलीस ठेवल्याप्रकरणी एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं प्रकरण आता उच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय. वकील नितीन सातपुतेंकडून रोहित आर्यच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्यची हत्या झाल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करा, तसंच सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करून पोलिसांचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे. तर रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी आता माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. रोहित आर्यनं सरकारवरती फसवणुकीचे आरोप केलेले होते. तसंच घटनेच्या दिवशी पोलिसांनी केसरकरांनी रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. दरम्यान रोहित आर्यनं मुलांना ओलीस धरलं तेव्हा पोलिसांनी आर्यची मनधरणी करण्यासाठी केसरकरांना संपर्क केल्याची कबुली दिली आहे. मात्र मंत्री नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचं केसरकरांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती ही समोर येते. नागपूरच्या काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. शेकडो कुटुंबाचे बचत खात्यासह आरडी आणि एफडी खाते हे दिग्रस येथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होते. सिंधुबाई बाळभुदे यांनी गोड बोलून गावकऱ्यांचा विश्वास संपादित केला आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातं असलेल्या शेकडो कुटुंबियांच्या पासबुक हे स्वतःकडे ठेवून घेतल्या. 2022 पासून गावकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे जमा केले. त्या मोबदल्यामध्ये पोस्टाची खरी पावती न देता खातेदारांना खोट्या पावत्या दिल्या. पासबुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरानं खोट्या एंट्री केल्या. या वर्षी गरजेच्या वेळेला जेव्हा काही गावकऱ्यांनी आपल्या बचत आरडी आणि एफडी असलेल्या खात्यामधून रक्कम काढण्यासाठी अर्ज दिले तेव्हा सुरुवातीला सिंधुबाई यांनी टाळाटाळ केली. यानंतर परस्पर अपहार केले जात असल्याचे उघड झालंय आणि या प्रकरणी काटोल पोलीस स्टेशनमध्ये सिंधुबाई बाळबुदे यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटकही करण्यात आली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसलेला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलाय. कर्जबाजारी शेतकरी कैलास पानघवाणे यांच्या 1.5 एकर क्षेत्रापैकी 1 एकरमध्ये द्राक्ष बाग आहे. मात्र पावसामुळे द्राक्ष बाग ही संकटात आलेली आहे. या बागेची पाहणी करण्यासाठी मानगवाणे इथं शेतात गेलेले होते. तिथंच त्यांनी विषारी औषधांचं सेवन करून जीवनयात्रा ही संपवलेली आहे. या घटनेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या समोर आल्यात. नाशिकमधील जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष बागा आहेत आणि त्यापैकी 60 ते 70% बागांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून बळीराजा हा अडचणीत आलाय. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरेंनी म्हटलंय. तसंच 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अशी विनंती मंत्री अदिती तटकरेंनी केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला 6 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी ही 6 तास बंद ठेवण्यात येणार आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रांपैकी एक अबू जुंदालवरती 7 वर्षांनी पुन्हा खटला सुरू करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रानं कागदपत्र देण्याविरुद्ध केलेले अपील हे स्वीकारल्यानंतर आता हा खटला पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या अबू जुंदालवरती एकूण 23 आरोप हे निश्चित झालेले होते. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दिवा प्रभागातील बेकायदेशीर इमारतींवरील महापालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते. यामध्ये 7 ते 8 इमारतींवरती तोडक कारवाई होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या कारवाईला स्थानिकांनी विरोध केलेला आहे. स्थानिक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलं. तसंच उद्या सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होणार आहे. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा देखील तैनात असेल. वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये मोतीलाल नेहरू नगरात HDIL कंपनीनं बांधलेल्या इमारत क्रमांक 11 वरती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच SRAच्या पथकानं धडक कारवाई केली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आणि या कारवाईत 10 मजल्यांच्या इमारतीत 8 मजल्यांपर्यंतच्या 160 गाळ्यांमधलं अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात आलं. SRAच्या पथकानं मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. उर्वरित अनधिकृत बांधकामांवरती आज लगेचच धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
14 लाखांचं बक्षीस असलेली 23 वर्षीय महिला नक्षलवादी सुनीतानं मध्य प्रदेशच्या बालाघाट पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। 1992 नंतर बालाघाटमध्ये दुसऱ्या राज्यातील नक्षलवाद्यांचं हे पहिलंच आत्मसमर्पण आहे। आत्मसमर्पण करणारी महिला सुनीता ही छत्तीसगडच्या बिजापूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकानं 2 कोटींची लाच मागितल्यानं खळबळ उडाली आहे। प्रमोद चिंतामणी असं लाच मागितलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानं उपनिरीक्षकाला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसंच या पोलिसाकडून 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी मंगळसूत्र चोरणाऱ्याला जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आयोजित श्रीराम रथोत्सव पाहण्यासाठी आलेल्या महिलांवरती नजर ठेवत मंगळसूत्र, मंगळपोत हे लांबवणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी चोरी केलेल्या दागिन्यांसह अटक केली आहे। या प्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येते। पोटच्या पोरांनीच आई वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर येते। आई वडील आपल्याला घर खर्च देत नाहीत, तसंच घरात राहू देत नाहीत। याच्या रागामधून दोन्ही मुलांनी आपल्याच आई वडिलांचा काटा काढल्याचं समोर आलंय। पोलिसांनी नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मेंदडी इथल्या महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह हे त्यांच्या घरातच कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले होते। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।